नमस्कार, मी शिवाजी शिंदे. व्हायरल सत्य असत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या मेसेजची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. आता 5 दिवसात कॅन्सर गायब करणारा डोस आल्याचा दावा करण्यात आलाय. एका डोसमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो असा दावा केल्यानं आम्ही याची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. 5 दिवसात कॅन्सर गायब करणारा डोस. एकाच डोसनं गाठी पूर्णपणे नष्ट. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? कॅन्सर आता एका डोसमध्ये बरा होऊ शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. एकाच डोसनं अवघ्या 5 दिवसात गाठी पूर्णपणे नष्ट होतात असा दावा केलाय. ग्लायोब्लास्टोमाच्या उपचारात म्हणजेच मेंदूचा घातक ट्यूमर नष्ट होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आलाय. मेसेजमध्ये काय म्हटलंय पाहूया. ग्लिओब्लास्टोमा म्हणजेच मेंदूच्या घातक ट्यूमरचा एक प्रकार आहे. यावर उपचार करण्यासाठी CAR-T सेल थेरपीनं गाठ पूर्णपणे नष्ट करता येते. चाचणी दरम्यान उपचार घेतलेल्या पहिल्या 3 रुग्णांपैकी प्रत्येकाच्या ट्यूमरच्या आकारात झपाट्यानं घट झाली असाही दावा केलाय. CAR-T थेरपी म्हणजे काय आणि ती कशी काम करते ते देखील जाणून घेऊया. CAR-T थेरपी ही कॅन्सरच्या उपचारांसाठी महत्त्वाची आहे. रुग्णाच्या स्वतःच्या रोगप्रतिकारक पेशींचा वापर केला जातो. रक्ताच्या कॅन्सरवरील उपचारासाठी CAR-T सेल थेरपी क्रांतिकारक आहे. ही उपचार पद्धत रोगप्रतिकारक पेशींना कॅन्सरशी लढण्यास सक्षम करते. तसंच ही थेरपी कशी काम करते त्यावरही एक नजर टाकूया. रुग्णाच्या रक्तातून T पेशी काढल्या जातात. या पेशी प्रयोगशाळेत पाठवल्या जातात. विशिष्ट रिसेप्टर समाविष्ट करण्यासाठी जनुकीय बदल केला जातो. सक्रिय CAR-T पेशी रुग्णाच्या शरीरात परत सोडतात. पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का, याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून अधिक माहिती घेतली. तर आत्ताचं हे जे आहे CAR-T सेल थेरपी नवीन थेरपी आहे आणि बऱ्याचशा रोगामध्ये युजली ती आपण ब्लड कॅन्सर जसे लिम्फोमा असतील, ल्युकेमियाज असतील, याच्यामध्ये अतिशय काही पेशंटमध्ये त्याचे रिझल्ट चांगले आहेत. तेच आता CAR-T सेल थेरपीचं टेक्निक ग्लायोब्लास्टोमासारख्या रोगामध्ये आपण त्याचं यूज करायचा प्रयत्न करत आहोत. सुदैवाने स्टेज 1चे जे काही रिझल्ट्स आहेत ते चांगले आहेत, आशादायी आहेत आणि होपफुली तसेच जर रिझल्ट फेज 2 आणि फेज 3चे मिळाले तर ते एक ऑप्शन आपल्याला चांगलं होऊ शकतं. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. CAR-T थेरपीची ट्रीटमेंट आणि रिझल्ट सकारात्मक आहेत. आतापर्यंतचे ट्रायल फार चांगले आहेत. 3 फेजमध्ये CAR-T थेरपीची ट्रायल होणार आहे. पहिली ट्रायल सकारात्मक झाल्यामुळं ती आशादायी आहे. सध्या या CAR-T सेल थेरपीची चाचणी सुरू आहे. मात्र या थेरपीच्या माध्यमातून कॅन्सरची गाठ नष्ट होऊ शकते अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. अजून उपचार सुरू झालेले नाहीत. भविष्यात मेंदूत होणाऱ्या कॅन्सरच्या गाठींसाठी हा उपचार होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरला आहे. सूरज मसूरकर, साम TV न्यूज, मुंबई.